दुसरा इतिहास अध्याय 4। मग त्याने पितळेची एक वेदी केली, तिची लांबी रुंदी 20-20 हात व उंची 10 हात होती। आणखी त्याने पितळ ओतून गंगाळ सागर केला। या काठापासून त्या काठापर्यंत त्याचा व्यास 10 हात होता। त्याचा आकार वाटोळा होता। त्याची उंची 5 हात होती व त्याच्या परिघाला 30 हात सूत लागे। त्याच्या खाली सभोवार 1-1 हाताच्या अंतरावर 10-10 बैलांच्या आकृती केल्या होत्या। त्या गंगाळाच्या सभोवार होत्या। गंगाळ ओतले त्याबरोबर त्या बैलांच्या 2 रांगा ओतलेल्या होत्या। ते गंगाळ 12 बैलांवर ठेविले होते। 3 बैल उत्तराभिमुख, 3 पश्चिमाभिमुख, 3 दक्षिणाभिमुख व 3 पूर्वाभिमुख होते। त्यांच्यावर गंगाळ सागर ठेविला होता। त्यांची मागली अंगे आतल्या बाजूस होती। त्याची जाडी चौंगाभर होती। त्याचे तोंड कटोऱ्याच्या तोंडासारखे असून त्यावर कमलपुष्पांचे काम केले होते। त्यात 3000 बथ पाणी मावे। त्याने आणखी धुण्यासाठी 10 गंगाळे करून 5 उजवीकडे व 5 डावीकडे ठेवली। त्यात होमबलीच्या वस्तू धूत असत, पण गंगाळ सागर हा फक्त याजकास धुण्यासाठी असे। त्याने सोन्याच्या 10 समया विधीपूर्वक बनविल्या व त्या 5 उजवीकडे व 5 डावीकडे अशा मंदिरात ठेवून दिल्या। तशीच त्याने 10 मेजे करून उजवीकडे 5 व डावीकडे 5 अशी मंदिरात ठेवली। त्याने सोन्याचे 100 कटोरे केले। आणखी त्याने याजकांचे अंगण व एक मोठे अंगण अशी केली। अंगणाला दरवाजे करून त्यांची कवाडे पितळेने मढविली। त्याने तो गंगाळ सागर मंदिराच्या उजवीकडे आग्नेयीस ठेवून दिला। हुरामाने हंडे, पावडी व कटोरे केले। या प्रकारे हुरामाने शल्मोन राजासाठी देवमंदिराचे जे काम करावयाचे होते ते संपविले। 2 खांब, त्यावरील गोठ, 2 खांबांच्या शेंड्यावरील कळस व ह्या खांबांच्या शेंड्यावरच्या कळसांचे 2 गोठ वेष्टिण्यासाठी 2 जाळ्या केल्या। ह्या 2 जाळ्यास 400 डाळिंबे आणि खांबांच्या कळसांचे 2 गोठ झाकण्यासाठी एका जाळीसाठी डाळिंबांच्या 2-2 रांगा केल्या। त्याने चौरंग करून त्यावर गंगाळे बनवून ठेविली। एक गंगाळ सागर व त्याच्या खाली 12 बैल केले। हंडे, पावडी, काटे इत्यादी सर्व सामान परमेश्वराच्या मंदिरासाठी शल्मोन राजाकरिता हुरामाने उजळ पितळेचे केले। राजाने ती यार्देन खोऱ्यात सुक्कोत व सरेदा यांच्यामधील प्रदेशातल्या चिकणमातीत ओतविली। शल्मोनाने ही पात्रे विपुल बनविली, पितळेचे वजन काढिले नाही। आणखी शल्मोनाने देवमंदिरातली सर्व पात्रे, सोन्याची वेदी व समर्पित भाकरी ठेवण्याची मेजे, दीपवृक्ष व त्यांचे शुद्ध सोन्याचे दिवे जे गाभाऱ्यासमोर विधीपूर्वक जळत ठेवीत असत ते, निर्भेळ सोन्याची फुले, दिवे व चिमटे, त्याप्रमाणेच शुद्ध सोन्याच्या कात्री, कटोरे, चमचे व धूपदाने ही बनविली। मग प्रवेशाकरिता परमपवित्र स्थानाच्या आतील कवाडे आणि मंदिराची कवाडे ही सोन्याची बनविली।